जगज्जननी माता सरस्वती यांचे निवासस्थान म्हणजेच तेलंगणा राज्यातील बासर हे गाव। याच गावी वास्तव्य करून श्री नरहरी सोनार यांचे वंशज श्री धुंडीसुत मालुकवी यांनी नवनाथ भक्तिसार सारखा प्रभावी ग्रंथ लिखाण केला। यासोबतच मालुतारण व भक्तिकथामृत सारखे मोठमोठ्या ग्रंथांचे लिखाण देखील मालुकवींनी या जागी केले। चला तर मग आज या व्हिडिओच्या माध्यमातून श्री धुंडीसुत मालुकवींविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊयात व त्यांच्या समाधीचे दर्शनही या माध्यमातून आपण करूयात। पूर्वज रामचंद्र सोनार ते नरहरी महाराज आदी पूर्वजांचा चालत आलेला ईश्वर भक्तीचा वारसा, पूर्वजांवरचा नाथ संप्रदाय व शिव वैष्णवादी कट्टर भक्तीचा प्रभाव या सर्व पुण्याईने श्री मालू यांचा जन्म झाला। कारण नरहरी सोनारांनंतर जर सर्वात जास्त लिखाण करणारे व ईश्वर भक्त म्हणून प्रसिद्ध होते ते मालू। व्यवसायादी कामानिमित्त नरहरी सोनारांनंतर अनेकांनी पंढरपुराबाहेर आपापला प्रपंच व भक्तिमार्ग चालवला। याप्रमाणेच मालू यांनी परगावी वास्तव्य केले। बालपणापासून वडिलांकडून त्यांना पूर्वजांच्या कथा ऐकायला मिळायच्या। एवढ्या मोठ्या भक्त कुळात आपला जन्म झाला याचा त्यांना अभिमान होता व याच भक्तिमार्गाला पुढे नेण्याची जबाबदारी आता त्यांच्याकडे होती। या जाणीवेने प्रेरित होऊन आपला प्रपंच करीत त्यांनी ईश्वर भक्ती व साधना करण्यास सुरुवात केली। मालू यांचा जन्म शके 1700च्या काळातील आहे। नवनाथ हे महान योगी होते। जन्म मृत्यू यावर त्यांची सत्ता होती। ते बरेच दिवसांपर्यंत तीर्थाटन करत करत जनमानसांच्या दुःखाचे निरसन करत शके 1710 पर्यंत प्रगट रूपाने पृथ्वी तलावर फिरत होते। नंतर ते गुप्त रूपाने राहिले। ईश्वर भक्ती व साधनेत लीन असलेल्या मालूंना एकदा एक जोगी पुरुष येऊन भेटले। त्यांनी मालूंना नवनाथांच्या कथा सांगितल्या। आपल्याकडील नाथपंथाची पूर्व माहिती व काही साहित्य मालूस दाखवले। जणू काही हे सर्व चमत्कारिकच होते। त्यांना गोरक्षनाथांनीच सगुण रूपात भेट देऊन ही प्रेरणा व दृष्टांत दिल्याचे स्वतः मालू नवनाथ या ग्रंथात सांगतात। पूर्वीचाच परंपरागत भक्ती वारसा असलेल्या मालूंना गोरक्षनाथांनीच दृष्टांत देऊन मराठीत नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा दिली। ग्रंथ लिखाणासाठी हवा होता तो एकांत व साधना। याकरिता त्यांनी श्री सरस्वती या विद्येची देवता असलेले व ऋषी व्यासांनी काही काळ तपश्चर्या करून सरस्वती मातेला प्रसन्न करून घेतलेले ठिकाण म्हणजेच बासर या गावाची निवड केली। शके 1737चा तो काळ असावा। काही काळ त्यांनी सरस्वती मातेची आराधना तप करत मातेला प्रसन्न करून घेतले। शारदा बोले लेखनी देऊन वर्णवेली सकल ज्ञान असे ते स्वतः नवनाथ ग्रंथात लिहितात। सरस्वती मातेचा आशीर्वाद प्राप्त करून आपले पूर्वज नरहरी सोनारांसह सर्वांचे चिंतन करून व मनोमन श्री गोरक्षांचा आदेश घेऊन त्यांनी बासर येथील सरस्वती मंदिराजवळ वरील बाजूस डोंगरावर एकांतात एका दगडी गुफा आहे तेथे बसून नवनाथ भक्तिसार या ग्रंथ लिखाणास सुरुवात केली। प्रथम आद्य विद्येची देवता सरस्वती मातेला वंदन करून प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीस मातेचे नाव, शेवटी आपले पूर्वज नरहरी सोनार व पिता धुंडीराज यांचा नामोल्लेख त्यांनी प्रकर्षाने केला आहे। नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ अद्भुत व रसाळ वाणीने परिपूर्ण नटलेला आहे। यामध्ये नवनारायणांनी घेतलेले चमत्कारिक 9 अवतारांचे वर्णन मालूंनी अत्यंत सरळ भाषेत जनमानसांसमोर मांडले आहे। श्री दत्तात्रयांना आद्य गुरुस्थान असून ही परंपरा मच्छिंद्रनाथ या ज्येष्ठ नाथानंतर 9 नाथ व 84 सिद्ध नाथांपर्यंत आहे। या ग्रंथाचे 40 अध्याय असून ओवी संख्या 7600 एवढी आहे। अत्यंत परिश्रम, साधना व कठोर तपश्चर्येतून
मालू यांनी नवनाथ भक्तिसार या ग्रंथाची रचना केली. हा ग्रंथ शालिवाहन शके 1741 परमार्थी नाम संवत्सरी ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेला मालूंनी लिखाण करून पूर्ण केला. हा ग्रंथ वाचन करणाऱ्या वाचकावर श्रोत्यावर कुठल्याही आकस्मिक दैविक तांत्रिक अडचणी येऊ नयेत, यांना सुखप्राप्ती होऊन सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी निस्वार्थी प्रार्थना मालूंनी दत्तप्रभू नवनाथ व पूर्वजांना करून हा ग्रंथ आपणासमोर जनकल्याण हेतूने मांडला. खरेच संतांना कधीच स्वार्थ नसतो. जातपात आप्त परकीय या सर्व भावना त्यांना व त्यांच्या आचरणाला शिवतही नाहीत. केवळ ईश्वर प्राप्ती व परब्रह्म साक्षात्कार व यातून इतरांचे कल्याण करण्याची जिद्द त्यांच्या मनात व जीवनात त्यांनी अंगीकृत केलेली असते. हेच यातून निदर्शनास येते. या मालुलिखित नवनाथ ग्रंथामुळेच नाथ संप्रदायाला पुन्हा विशेष महत्त्व प्राप्त झाले. यानंतर मालूंनी माता सरस्वतीला प्रसन्न करविण्यासाठी आज सर्व देवींसमोर प्रेमाने गायली जाणारी दुर्गे दुर्घटभारी तुझविन संसारी या आरतीचे लिखाण केले. यासोबतच त्यांच्या पूर्वजांच्या विविध कथा सांगणारा मालुतारण व भक्ती कथामृत यासारख्या 2 मोठ्या ग्रंथांचे लिखाण देखील मालुकवींनी केले. हे दोन्ही ग्रंथ नवनाथ भक्तिसार या ग्रंथाप्रमाणेच 7,7 हजार ओव्यांचे आहेत. परंतु दुर्भाग्याने त्याचे प्रकाशन झाले नसल्यामुळे ते अप्रकाशित आहे. शेवटी प्रपंच करता करता नवनाथ भक्तिसार, मालुतारण व भक्ती कथामृत सारख्या मोठमोठ्या ग्रंथासहित विविध धार्मिक विषयावरील लिखाण करता करता मालुकवींनी गोदाकाठी समाधी घेतली. तो काळ शके 1790 असावा असे माझे मत आहे. ब्रह्मतत्व जाणणाऱ्या एवढ्या मोठ्या महान लेखकाची समाधी घेतल्यानंतरही त्यांचे कुळ जनमानसास समजू शकले नाही, ही मात्र खंताची बाब होती. परंतु सांगताना खंत वाटते की हे दोन्ही ग्रंथ अप्रकाशित असल्यामुळे श्री मालूंनी केलेल्या लिखाणाचा आपणास लाभ घेता आला नाही. परंतु हे दोन्ही ग्रंथ हस्तलिखित उपलब्ध असून याचे लवकरच प्रकाशन करण्यात येईल असे मालुकवींचे संशोधक श्री संतोष शहाणे परभणी यांनी सांगितले. या ग्रंथांच्या अप्रकाशित असण्यानेच श्री मालूंचे पूर्वज व श्री मालुकवी यांच्याबद्दलची बरीचशी माहिती जनमानसास समजू शकली नाही. एवढेच काय, 1960च्या दशकामधील सुट्या पानांची नवनाथ भक्तिसार ह्या पोथीमध्ये श्री मालुकवींचा उल्लेख गोसावी कुटुंबातील आहेत असा केलेला असून त्यामध्ये त्यांच्या घराचे एक छायाचित्र देखील प्रकाशित करण्यात आले होते. हाच दुवा धरून परभणी येथील श्री नरहरी सोनार यांच्यावरती संशोधन करणारे श्री संतोष शहाणे यांनी स्वतः बासर येथे जाऊन त्या पोथीमधील ते घर शोधून काढले व तेथील सद्गृहस्थ श्री इनामदार यांच्याशी त्यांनी भेट घेऊन बातचीत केली. यामध्ये हा निष्कर्ष निघाला व हे सत्य उघडकीस आले की श्री नागेश्वरराव इनामदार यांचे नवनाथ भक्तिसार, मालुतारण, भक्ती कथामृत आदी ग्रंथाशी कसलेही नाते नसून ते स्वतः ब्राह्मण कुटुंबातील आहेत व त्यांना त्या काळी गोसावी ही उपाधी प्राप्त होती. त्यांनी स्वतः या गोष्टीचे स्पष्टीकरण दिले की गोदातीरी उत्खननामध्ये सापडलेल्या ज्या समाध्या आहेत त्यामधील एक समाधी मालुकवींची आहे. या समाधीशी देखील आमच्या कुटुंबाचा कुठलाही संबंध नसून ती निश्चितच नरहरी सोनार वंशज श्री मालुकवी यांची समाधी आहे. आम्ही त्या समाधीस भेट देऊन तेथे पूजा अर्चा केली. यासोबतच सरस्वती माता मंदिरापासून थोड्या अंतरावर असलेल्या गुफेमध्ये जाऊन देखील नवनाथ भक्तिसार या ग्रंथाची 200 वर्ष पूर्ण झाल्याप्रित्यर्थ पूजन देखील केले. तरी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व नाथपंथीय व सुवर्णकार समाजातील बांधवांना मी आवाहन करतो की गोदाकाठी असलेल्या श्री मालुकवींच्या समाधीचा निश्चितच आपण सर्वांनी जीर्णोद्धार करण्यासाठी पुढे यावे.
हे होते श्री मालुकवी यांच्याबद्दलची माहिती व त्यांच्या समाधीचे दर्शन. मालुकवी एक दुर्मिळ चरित्र हे संपूर्ण लिखाण आपणास वाचावयाचे असल्यास डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या मोबाईल नंबरवरती आपण व्हॉट्सअपद्वारे मला संपर्क करू शकता. मी संतोष ज्ञानोबाराव शहाणे, परभणी. जय श्री नरहरी.